मला असं वाटतंय विश्वाचा बाप अन्न ग्रहण केलं त्या दिवशी लोण्यापासूनच सुरुवात झाली. आपल्या पेप्सी पासून होत्यात. येडपड बाप त्याच्या तोंडात गारीगारच देईल, पेप्सीच देईल, आईस कांडीच देईल. म्हणजे लागत्याल भेटली गायन वासरू घेऊन पंढरपूरला जाय. म्हणजे 10 जन्मात लेकरू झालं नव्हतं ते बाप इतका येडेवान करतो. काही त्याच्या तोंडात देईल. बिड्या देत जाऊ नको म्हणजे बरं आहे. राजे हो, आपल्याला कन्या हो, पुत्र हो हे झाल्याच्या नंतर अन्नग्रहण नावाचा एक विधी असतो. पाणीग्रहण आणि अन्नग्रहण नावाचा एक विधी असतो आपल्या संस्कृतीमध्ये. बाळाला आईचं दूध कमी पडत असताना ज्या वेळेला, आता हॉस्पिटलमध्ये ते कमकुवत असेल, डॉक्टरनं काय सांगितलं असेल, नितीनजी तो भाग सोडून द्या, पण बऱ्यापैकी सदृढ माता येतात, त्यांच्या रक्ताचं तयार होणारं दूध वक्षस्थळात साचतं आणि ते आपल्या बालकाला रक्ताचं दूध करून पाजतात. पण ज्या वेळेला त्याचं शरीर थोडंसं मोठं मोठं व्हायला सुरुवात होती त्यावेळेला ते कमी पडतं. अशा वेळेला अन्नप्राशन नावाचा विधी असतो, ग्रहण विधी, जलप्राशन. त्या दिवशी एक सात्विक पदार्थ, त्याला गाईच्या दुधातली पदार्थ पचत नसतील पण कुठंतरी माशीच्या पायाइतकं त्याच्या जिभेला द्यायचं असते. आपल्या संस्कृतीत सर्वात लेकराच्या जिभेला लावत असतात तो मध मोळाचा. अशी विधी असतात. महाराज, भगवंताचा अन्नप्राशन विधी लोण्यापासून सुरुवात झाला. हाती नवनीताचे गोळे. लोणी हे कोमलतेचं प्रतीक आहे, सात्विकतेचं प्रतीक आहे. लोणी पांढरं शुभ्र आहे, शुभ्रतेचं प्रतीक आहे, तेजाचं प्रतीक आहे आणि लवचिकतेचं प्रतीक आहे, कोमलते. त्याच्याकडे जाणाऱ्यानं अंतकरण कोमल करूनच जावं. गवळणी त्या तोंड बोललिया, काय काय ताकद. गोपी सुद्धा बोलतात, नामदेवराय एका ठिकाणी सांगतात, धन्य यशोदा ती माय दाशी जनी वंदी पाय. आणि यशोदेला मातृत्वाचा पुरावा देऊन टाकला. खर तर कृष्णाच्या आई नव्हत्या यशोदा, आई ही देवकी आहे. तरी पण यशोदेला आई हा पुरावा दिला मातृत्वाचा. धन्य हा शब्द वापरलाय, दाशी जनी वंदी पाय. आणि यशोदा मातेच्या चरणावर मी डोकं ठेवते असा जनाबाईंचा पुरावा सिद्धांत आहे. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. तुम्ही जेवढा मला आशीर्वाद देताल त्याच्यावर मी तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न करेल. विठाला विठाला विठाला, मोठ्या श्रद्धेने, मोठ्या भावयुक्त अंतकरणाने चालत असलेली ही जुनी परंपरा, परमपावन सात्विक सदाचारी पुण्यशील वृत्तीची माणसं एका फार मोठ्या शहराच्या लगत असलेलं, त्याच्यापेक्षा धर्मवीर शंभूराजांच्या भक्तीचा, शौर्याची गाथा आणि त्या शौर्याचा सुगंध घेत असलेली तुम्ही माणसं, काही अंतरावर सागराच्या वैभवाला लाजवील असं भक्तीचं सूत्र ज्यांच्या ताब्यात आहे, असे माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा भक्तीचा गंध अर्जित करणारी तुम्ही माणसं, अजून काही अंतरावर वैराग्याचं टोक, धगधगतं वैराग्य. महाराज, विश्वातल्या 14च्या 14 अग्नीला लाजवील असं तेजस्वी प्रकरण ज्यांच्या जीवनात आहे, ज्यांचं जीवन आहे, असे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या भक्तीचा सुगंध जवळून घेणारी माणसं तुम्ही. आम्हाला 450 किलोमीटरहून यावं लागतंय. तुम्ही इतकी पुण्यवान केशनंद मधील मंडळी. असं एक मोठ्या शहराच्या, प्रगतशील शहराच्या बाजूला असलेलं हे केशनंद नावाचं गाव, तुम्हा गावकऱ्यांच्या वतीनं चालत असलेला हा धर्म उत्सव, ज्ञानाचा उत्सव, अन्नदानाचा उत्सव, अशा परमपावन तुम्हा सर्वांच्या वतीने गावातील केशनंद मंदिर जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. तुम्हा सर्वांच्या वतीनं चालत असलेला हा उत्सव
आणि त्या उत्सवामध्ये एक छोटीशी नामस्मरणाची आहुती टाकण्याचा योग माझ्यासारख्या सर्वसामान्य गिरगावच्या बाळूला येतोय. ते माझं परम भाग्य आहे. विठाला 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 विठाला. तुम्हा केशनंद ग्रामस्थांच्या वतीने माझ्याशी संपर्क करत असलेले आदरणीय नितीनजी गावडे बरोबर ना, ते संपर्क करत होते, त्यांनाही धन्यवाद. या मंडळातील बऱ्यापैकी मोठी मोठी माणसं आहेत, मगाशी भेटले ते आपल्याला. सावंत दादा आधी करून सगळी मंडळी पुढा तिकडे तुमच्याकडे घ्यायला आलते ते चंद्रकांतजी आधी करून, पुन्हा तुमच्या मंडळातली सर्व सदस्य मंडळी किंवा गावात जेवढ्या कृष्णनंद गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. मृदंगाचार्य महाराज हरिभक्तीपरायण अनिल अनिल ओळखीचा आहे माझ्या, खूप दिवसाचा अनिल महाराज आहेत, तुम्हालाही धन्यवाद. गायन क्षेत्रातलं गोडसं असं उंच नाव ज्यांचं आहे आणि हल्ली कीर्तनं पण फार त्यांच्याकडे आहेत, असे स्वरत्न प्रवीणजी महाराज सोळंके ते सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा प्रणाम करतो. त्यांच्या बाजूचे आदरणीय हरिभक्तीपरायण पवन महाराज आहेत, त्यांच्या बाजूचे पवन महाराज आहेत, त्यांच्या बाजूचे नामदेव महाराज आणि चोपदार मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या तुळशीवाल्या ताई आदी करून विनेकरी बाबा सर्वांना प्रणाम करतो. साऊंडवाल्यांना तर कोटी कोटी धन्यवाद. ब्रह्मवादिनीवाले तुम्हाला सुद्धा प्रणाम. उपस्थित आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली तुम्ही श्रोते जनार्दन तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत करतो. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरी. काही सात्विक लोकांची शंका नाही, पण विवेक अंतःकरणात ठेवून विचार करत होती माणसं की देवकीच्या सानिध्यात वसुदेवाच्या सानिध्यात कंसाच्या भीतीपोटी वसुदेव देवकीनं निर्णय घेतला आणि भगवंताला गोकुळात नेऊन ठेवायचं ठरवलं. असं एखादं दुसरं गाव नव्हतं का तिथं प्रभूनं जावं? केशनंदमध्ये यायला पाहिजे होतं, अजून एखाद्या गावात यायला पाहिजे होतं. असं यशोदेचंच घर काय होतं त्या काळात? काय राजे महाराजे नव्हते काय यशोदेकडं? तर त्याची मूर्तिमंत अशी गोडशी काही प्रकरण आहेत. आपल्या वेळात मला जितकी सुचतील तितकी मांडण्याचा प्रयत्न करतो. विठाला 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 विठाला. महाराज देवाला पवित्र स्थळ आवडते आणि मला असं वाटतंय त्या प्रांतात गोकुळासारखं पवित्र काहीच नव्हतं. एका व्यक्तीने प्रश्न केला, गोकुळात पवित्र असायला असं काय होतं? तिथं कोणती संत होती? कुठलं देवांचं अधिष्ठान होतं? देव गेल्याच्या नंतरच गोकुळाचं नाव प्रसिद्ध झालंय, मग तरी देवाला गोकुळ का आवडलं? नंद यशोदेचा वारा का आवडला? याचं एकमेव कारण होतं, गोकुळा इतकं पवित्र मला असं वाटतंय भारतातच गाव नव्हतं. कारण पुराणाच्या आणि पुराणाचा नाही कर्मकांडाच्या सिद्धांतानुसार 5 कोटीचं जरी घर बांधलं तर वास्तुपूजा गायीशिवाय पूर्णत्वाला जात नाही. आपल्याकडे एक गाय का होत नाही, वास्तूच्या दिवशी बांधावं लागती, नंतर देणं का होईना दुसऱ्याला. कारण त्या गायीच्या शेणाच्या वासानं बऱ्याच बायकायला अटॅक आलाय नाही का? गायीच्या शेणाला हात लावल्यावर त्यांच्या अंगाला खरुजी आली. त्याच्यामुळं गायीचं कुठं चालतंय यांना. ज्याच्या दारात गाय आहे त्यानं समजायचं माझं घर स्वर्ग आहे, माझं घर स्वर्ग आहे. चला, सर्वसामान्य माणसाला हे शक्य नसतंय. दोघं पती पत्नी कुठंतरी कामाला आहेत, मुलं शाळेत आहेत,
घरी दुसरं कोणी करायला नाही. अशा वेळेला गाय नसेल, मान्य करू शकतो, देवही मान्य करेल, मीही करील, तात्विक सात्विक लोक मान्य करतात. पण ज्या घरच्या बायकांना दिवसात 5 बाऱ्या आरशापाशी डोकं इचरायचं काम आहे, फरची पुसायला बाया, भांड्याला बाया, धुण्याला बाया, खाऊ घालायला नसत्यात वाटते, मग दिवसाकाठी 10-15 वेळा आरशापाशी सारखा कंगवा घेऊन इचरायचंच काम आहे. त्या बायकांचे पिठल्यात केस, भातात केस, भाकरीत पण केस. त्या बायकांनी एखाद्या गाईला जर दारात बांधून चारा चारला तर काय पॅरालिस होईन का तिला? आपण लोकांना बोलायचं प्रवीण जे असं नाही. ज्या महाराजाला बऱ्यापैकी प्राप्ती आहे, चांगल्या प्रतीचा बंगला आहे, दारात चांगलं मस्त भरपूर जागा आहे, स्पेस म्हणतात ना त्याला, अशा महाराजांनी एखादी गाय सांभाळली तर तो नरकाला जाईल का? लोकांनाच सांगायचं गाई सांभाळा, गाई सांभाळा. महाराजांनी सुद्धा सांभाळायची असती तरच त्यानं लोकाला उपदेश करायचा, नाही तर लायकी नाही त्याची गायीवर बोलायची. मी 27 वर्षापूर्वी एका व्यक्तीच्या वास्तूला गेलो. नितीनजी, चांगलं घर होतं तुमच्या घरासारखं. वास्तूला गेल्यावर माणूस मोठा होता, पैशावाला होता. त्याला मी सांगितलं, आता तुमच्या वास्तूची पूर्णाहुती आहे आणि आता नंतर गायीची पूजा करावी लागती. त्यानं सांगितलं, माझ्या सगळ्या मित्रांकडे घोडे आहेत पण गाईच नाहीत. त्याचे मित्र सारे पाकिस्तानीच, म्हणजे वारकरी एकही मित्र नव्हता त्या भंगिऱ्याचा. त्याला गाई कशा सांभाळता येतील, घोडे होते त्यांच्या. आणली एका गरीब पाहुण्याकडे गाय होती, ती गाय आणली. कंपाऊंड मधल्या एका कोपऱ्यातली एक फरची ढिली केली मिस्त्री बोलून, तिथं थोडंसं उकरलं. रात्रभर गाय बांधली. गाईचं शेण आणि गोमूत्र जेवढं एका रात्रीमध्ये प्राप्त होईल तेवढं त्या जाग्यामध्ये टाकून दिलं, फरची बसून टाकली. त्यानं ती गाय त्याच्या पाहुण्याकडे सुपूर्द केली. मला विचारलं, महाराज हे कशा करता? राहू दे राहू दे राहू दे बसा बसा राहू दे राहू दे बसा. माग पुढे म्हणतोय, नंतर काड्या करायच्या नाही. देवाच्या जेवणाचं सुद्धा साधं वर्णन आहे. 9 लाख गाईचं वर्णन एकट्यानंद राजाकडे. असे 9 नंद होते, यतीनंद, महानंद, भयनंद, साक्षीनंद. हे नंद राज एकट्याकडे नव्हता, 8 कडे किती असत्याल. गोकुळात असा माणूसच नव्हता की त्याच्याकडे 14 गायी नाहीता. 13 गाईवाला माणूस नव्हता. 10, 11, 12, 13 नाही, 14च्या पुढे. मग एक गाय एक वास्तू पवित्र करते, तर ज्या गावात लाखानं गायी आहेत ते गाव किती पवित्र असेल. आणि तेच ठिकाण जगाच्या बापाला आवडलं. वसुदेवाच्या अंतकरणात तो भाव प्रगट केला, बाबा मला कुठंच नेऊ नका, गोकुळात न्या. म्हणून मालक जनाबाई पहिल्या कडव्यात म्हणतात, वैकुंठीचा हरी, वैकुंठीचा हरी, वैकुंठीचा
म्हणून भगवंताला गोकुळ आवडलं आणि त्या गोकुळात यशोदा आईसाहेब राहत होत्या. यशोदा आईसाहेब ज्या पतीच्या नावानं कुंकू लावत होत्या त्या पतीकडे 9 लाख गायी होत्या. म्हणून यशोदेकडे देवाला जावंसं वाटलं. त्याचा अजूनचा एक पुरावा आहे का महाराज, काही जन्मामध्ये या स्त्रीने अग्नीची साधना केली, सेवा केली. आताच्या हल्लीच्या या प्रगतशील इंटरनेट सुविधेनं फार मोठं उंच शिखर गाठलेल्या प्रचंड पैशाचा संग्रह घरात असलेल्या बायका अग्नींची उपासना करू शकत नाहीत. ते सावकार कोण आहेत त्यांना उठवा जरसक, लांब बसून ऐका, नुसते आला दे उठवा, कारण ते सध्या वरी येत हवेत. विडाला 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 विडाला. आपल्याला 10 मिनिटं करता त्रास आहे, त्याच्या घरातली लोक किती सहन करत असतील. प्रणाम करावा घरातल्या लोकांना. काय महाराज, काय जीवन जगतेत माणसं. विठाला 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 विठाला. अग्नीची साधना केली. तुम्ही आरोप करताल माझ्यावर की बाळू महाराज असं आम्हाला का म्हणतो. तुम्ही नाहीत करू शकत महाराज. अग्नीची साधना करण्यासाठी स्वयंपाक चुलीवर करावं लागेल. आणि तुम्ही गॅसवरले काय करू शकता. एका गोष्टीनं तुमचं नशीब उंच गेलं असेल, पण एका गोष्टीनं नशीब तुमचं नदीच्या पलीकडे गेलंय. जुन्या काळातली स्त्री, आपली आजी असेल, कोणाची आई असेल, कोणाची पणजी असेल, जुन्या काळातली स्त्री चुलीवर स्वयंपाक करत असताना, पहाटेची भाकरी किंवा चपाती भाजत असताना ती सुरुवातीला एक लहानशी भाकरी करायची, बारीकशी, 1 रुपयासारखी, आठाण्यासारखी, रुपयासारखी, नाण्यासारखी एक छोटीशी भाकरी ती तयावर टाकायची आणि ती भाकरी काढून लगेच त्या चुलीत टाकायची. पाण्याचे 2 शिपडायचे थेंब आणि अग्नीला नमस्कार करायचा. पहिला घास अग्नीला द्यायची. कारण सांगू तुम्हाला, या पृथ्वी तलावरचे वैदिक सनातन संस्कृतीतले, भारतीय संस्कृतीतले, माझ्या वारकरी संप्रदायातल्या सर्व देवता अग्नीच्या मुखानं जेवत असतात. अग्नीच्या मुखानं. म्हणजे आपण वास्तू करतो ना, वास्तूच्या वेळेला जे हवन करतो का, त्या हवनामध्ये सर्व देवतेंना, या वर या या वरे वर्ष, त्या सर्व देवतेला, नितीनजी पुढे, त्या सर्व देवतेला आपण आवाहन करतो, आमंत्रित करतो. त्या अग्नीच्या मुखाने त्याच्यात अवदान टाकतो. कुठलाही हवन असो, भगवान गणेशाचा असो, लक्ष्मी व्याग असो, गणेश व्याग असो, नवरात्री मधला असो, विष्णू व्याग असो, महारुद्र स्वाहाकार असो, या सर्व देवतेंना आपण अग्नीच्या मुखाने देत असतो. म्हणून सकाळी पहिलं भाजलेलं एक छोटस पानग, तो नैवेद्य अग्नीच्या मुखात टाकल्याच्या नंतर पार पितृगणापासनं तर पाताळगणापर्यंत, यक्षापासून किन्नरापर्यंत, किन्नरापासून गंधर्वापर्यंत, गंधर्वापासून चारणापर्यंत, चारणापासून विद्याधरापर्यंत, विद्याधरापासून लोकपाळापर्यंत, या सर्व देवता त्या एका चिपट्यात तृप्त होतात. शिकलेल्या नसतील जुन्या म्हाताऱ्या, त्या शाळेत गेलेल्या नसतील, पण काय विवेक असेल त्या माहुल्यांकडे की अग्नीला प्रार्थना केली, हे अग्नी नारायणा, तुझ्या मुखातून सर्व देवता जेवतात. हे अग्नी नारायणा, मी केलेला पाक, मी केलेला स्वयंपाक, मी केलेलं हे सगळं अन्न या ज्या ज्या घरात कुटुंबातल्या लोकांच्या उदरात जाईल, पोटात जाईल, त्यांना ते पोषक ठरो. तुझाच अंश असणारा जठराग्नी नावाचा अग्नी त्या अन्नाला सर्वाची तृप्तता देवो. आणि म्हणून जुन्या काळातली बाई पहिला घास अग्नीला टाकत होती. हा काल यशोदेचा आहे. फार काल झालं. कालांतरानं एके दिवशी अग्नी प्रगट झाला गावड्याची, आणि अग्नीने यशोदेला बोलायला सुरुवात केली. जन्म मागचा सांगतोय,
मागचा. विश्वाचा बाप यशोदेकडे का? उदाहरण क्रमांक 2. आणि विचारलं त्या स्त्रीला, माय एवढ्या दिवसापासून तू माझी साधना केलीस, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय पाहिजे तुला माग. महाराज त्या काळात एका प्रांतीय राजाची पत्नी होती. एखादं पुराण बघा, लक्षात येईल तुम्हाला. त्या राजाचं नाव माहीत असे होईल, कारण मागच्या जन्मात यशोदा कोण होत्या हेही तुम्हाला कळेल. फार मागचा जन्म, एकदम 1 2 दुसरा तिसरा नाही, त्याच्या पाठीमागचा फारसा. आणि ती राजपत्नी आहे. तिने विचार केला, वाडा हवेली वैभव सगळं काही आपल्याकडे आहे, आपण मागावं काय. आणि तिने अग्नीला एकच सांगितलं,